कोल्हापुरात धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटन करण्यासाठी असंख्य ठिकाणं आहेत। चॅनल एस ची टीम आपल्याला अशी अनेक ठिकाणं दाखवत अद्भुत कोल्हापूरचं दर्शन घडवतीये। आज आपण निसर्गाच्या कुशीत लपलेल्या 7 धबधब्यांची सफर करणार आहोत। हिरवाईनं नटलेल्या भुदरगडच्या लाल मातीतला प्रवास आपल्याला अवर्णनीय आनंद देणारा आहे। कोल्हापूर जिल्ह्यात असंख्य असे धबधबे आहेत, त्यापैकी बरेच धबधबे आडवाटेवर आहेत। अशाच आडवाटेवरच्या पण अद्भुत असे 7 धबधबे एकाच वेळी पाहताना आपण कोल्हापूर जिल्ह्यातच हे अनुभवतोय काय असा प्रश्न पडतो। सात धबधबे पाहण्यासाठी आम्ही कोल्हापूर मार्गे मुदाळतिट्टा, गारगोटी, आकुर्डे मार्गे नितवडे गावात पोहोचलो। गड, किल्ले, मंदिर, धरण, जंगल आणि धबधबे यानं परिपूर्ण असलेला भुदरगड तालुका। कोल्हापूर पासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुदरगड तालुक्यातील नितवडे, खेडगे आणि दोनवडे या तिन्ही गावांच्या सीमा हद्दीत हे 7 धबधबे आहेत। घनदाट जंगलातून वाहणाऱ्या आणि मन मोहवणाऱ्या 7 धबधब्यांची एक विस्मयकारक रांग पर्यटकांना सुखद अनुभवाची पर्वणी देणारी आहे। अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरात हे 7 धबधबे वसलेत। भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे 7 नैसर्गिक धबधबे आहेत। नितवडे गावच्या हद्दीत असलेल्या प्रवेशद्वारातून 1 ते 1.5 किलोमीटरचा पायी प्रवास करत आपल्याला 7 धबधब्यांची सफर करता येते। जर आपल्याला हे 7 धबधबे कमीत कमी अंतर चालून पाहायचे असतील तर खेडगे या गावातून प्रवेश करून या धबधब्यांचा आनंद घेऊ शकतो। जंगलातून पायी प्रवास करताना निळेभोर आकाश, थंडगार वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्यांची मंद झुळूक आणि चारही बाजूंनी हिरवाईनं नटलेला परिसर आपलं मन मोहून टाकतो। या पाय वाटेवरून प्रवास करताना आपल्याला अनेक छोटे मोठे ओढेही पाहायला मिळतात। पायी प्रवासानंतर आपण सागवान जंगलात पोहोचतो। सागवान जंगल पार केल्यानंतर आपल्याला वन विभागाकडून बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलावरून पलीकडे जावं लागतं। आणि इथून उजव्या बाजूला सुमारे 1 किलोमीटरच्या अंतरावर या 7 धबधब्यांपैकी सर्वात मोठा असणारा सवतकडा हा धबधबा आहे आणि डाव्या बाजूला बाकीचे 6 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात। सवतकडा या प्रमुख धबधब्यासह इतर 6 धबधबे सध्या पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतायत। आपण सर्वात पहिला आणि सर्वात मोठा असणारा सवतकडा धबधबा पाहूयात। हा सवतकडा धबधबा पाहण्यासाठी लोखंडी पुलावरून उजव्या बाजूला पायऱ्यांवरून आपल्याला अर्धा किलोमीटरची पायपीट करत वाटेतील घनदाट झाडीतून मिळणारा हिरवळीचा अनुभव घेत आपण सुंदर आणि उंच कड्यावरून कोसळणाऱ्या सवतकडा धबधब्याजवळ पोहोचतो। धबधब्याजवळ पोहोचल्यावर डोळ्यांचं पारणं फेडणारा प्रपात पाहून अनोखा वर्षा पर्यटनाचा अनुभव मिळतो। उंचावरून कोसळणारा सवतकडा धबधबा आणि पाण्याचा खळखळणारा आवाज मन मोहून टाकतो। सवतकडा धबधबा बघितल्यानंतर त्याच रस्त्यानं आपणाला पुन्हा लोखंडी पुलाजवळ यावं लागतं आणि तिथून उजव्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर आपल्याला बाकीचे 6 धबधबे पाहायला मिळतात। 2 भिवा शिवा कोंड धबधबा।
लोखंडी पुलापासून 5 मिनिटाच्या पायपीटीनंतर आपण भिवा शिवा कोंड या दुसऱ्या धबधब्याजवळ पोहोचतो। हा धबधबा लहान असला तरी पर्यटक याचा आनंद घेतात। भिवा शिवा कोंड धबधब्याच्या पुढं 2 मार्गी लोखंडी ब्रिज पर्यटकांचं आकर्षण ठरतंय आणि इथूनच आपल्याला महाकाय धबधबा पाहता येतो। महाकाय धबधबा भिवा शिवा कोंड धबधब्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर तिसरा महाकाय धबधबा आहे। पायऱ्यावरून पायपीट करत आपल्याला या धबधब्याजवळ पोहोचता येतं। चार डुक्करकडा धबधबा महाकाय धबधब्याच्या मागील बाजूला 5 मिनिटाच्या अंतरावर चौथा डुक्करकडा धबधबा आहे। या धबधब्याजवळ पोहोचण्यासाठी महाकाय धबधब्याच्या बाजूला असणाऱ्या पायऱ्यावरून इथपर्यंत पोहोचता येतं। डुक्करकडा हा धबधबा उंचावरून कोसळत असून पाण्याचा प्रवाह जास्त असतो। पाच भीमकाय धबधबा डुक्करकडा धबधबा पाहिल्यानंतर आपणाला त्याच वाटेवरून पुन्हा महाकाय धबधब्याजवळ यावं लागतं। तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर 5वा धबधबा आहे। निसर्गाच्या कुशीतले हे धबधबे पाहताना एक सुखद आनंद मिळतो। सहा जांभूळकडा धबधबा भीमकाय धबधब्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर 6 नंबरचा जांभूळकडा हा धबधबा आहे। उंचावरून कोसळणारा जांभूळकडा धबधबा पाहत त्याचा आनंद घेणं म्हणजे पर्यटकांना पर्वणीच आहे। 7 मंडपीकडा धबधबा जांभूळकडा धबधब्यापासून 100 मीटर अंतरावर मंडपीकडा धबधबा आहे। 6 धबधबे पाहिल्यानंतर मंडपीकडा हा 7वा आणि शेवटचा धबधबा आहे। या धबधब्याखाली जायला पर्यटकांना बंदी आहे। लांबूनच हा धबधबा पर्यटकांना पाहता येतो। हे धबधबे जरी लहान मोठे असले तरी एका वेळेला 7 धबधबे पाहायला मिळणं म्हणजे पर्यटकांसाठी स्वर्गीय आनंदच। निसर्गाच्या कुशीत लपलेल्या 7 धबधब्यांचा पर्यटक मनसोक्त आनंद घेत आहेत। आम्ही सगळे कोल्हापूरहून आलेलो आहे।
तर खूप सुंदर यांनी वन विभागवाल्यांनी इतकं सुंदर आम्हाला या ठिकाणी सगळे धबधबे पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी खूप सुंदर पद्धतीने सगळे नियोजन केलेलं आहे. व्यवस्था खूप छान झालेली आहे आणि जिथं आपण धबधबा म्हणजे जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण जाता येतं, त्यांनी त्या पद्धतीने खूप सुंदर केलेलं आहे. भुदरगडच्या सौंदर्यात धबधब्यांची भर पडल्यानं पर्यटनाचा चेहरा मोहराच बदललाय. भुदरगड तालुक्यातील नितवडे, खेडगे आणि दोनवडे या तिन्ही गावांच्या सीमा हद्दीतील 7 धबधबे पाहताना मनाला एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता मिळते. अपरिचित असणारे हे धबधबे आता परिचित झालेत. सध्या वन खात्यानं निसर्गाच्या सानिध्यातील 7 धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांना खुले केलेत. अद्भुत कोल्हापूरच्या यापुढच्या भागात भेटूया आणखी एका अद्भुत ठिकाणासह.